सहवास नसला तरी स्मृतिसुगंध दरवळत राहील. जीवनाच्या प्रत्येक वळणावर आशीर्वाद आपला सोबत राहील. कर्मयोगी श्रद्धेय स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक मोठे मालक यांच्या 6व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन. अभिवादक आमदार श्री समाधान महादेव आवताडे, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ. दर्शक हो, नमस्कार, गुड मॉर्निंग. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्ये. निराखोरे अपडेट 17 ऑगस्ट 2026. उजनी धरण हे 99.89% भरलं आहे. याच पद्धतीनं नीरा नदीवरचं वीर धरण जे आहे ते आता 100% भरलेलं आहे आणि निराखोऱ्यामधल्या 4 धरणांमध्ये मिळून आता 99.30% इतका पाणीसाठा झालेला आहे. वीरमधून मोठ्या प्रमाणात पाणी नीरा नदीमध्ये सोडलं आहे, जे पुढं नीरा नरसिंहपूर इथून भीमा नदीमध्ये मिसळून पुढं गेलेलं आहे. यंदाच्या वर्षी पाऊस कमी पडेल असा अंदाज होता, त्यामुळं सुरुवातीपासून चिंतेचं वातावरण होतं. मात्र जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये निराखोऱ्यामध्ये दमदार पाऊस झालेला आहे आणि अजूनही अधूनमधून तिथं पाऊस पडतो आहे. त्यामुळे तिथलं धरणं ही 99.30% भरली आहेत. गतवर्षीपेक्षा जवळपास 5% पाणीसाठा हा यंदा जास्त आहे. 4 धरणांमध्ये मिळून 47.99 TMC पाणीसाठा झालेला आहे. आजही नीरा देवघर धरणावर 18 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. भाटघरवर 5 आणि गुंजवणी प्रकल्पावर 6 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. भाटघर धरण हे 100% भरलेलं आहे. नीरा देवघर धरण हे 99.57% भरलं आहे. वीर 100% भरलेलं आहे आणि गुंजवणी प्रकल्प हा 92.29% इतका भरलेला आहे. वीर धरणातून सध्या 5,737 क्युसेकनं पाणी हे नीरा नदीच्या पात्रामध्ये सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. हा विसर्ग परवा दिवशी 15,000 क्युसेक होता, मात्र तो आता कमी करून 5,737 क्युसेक इतका करण्यात आलेला आहे. वीर आणि उजनीच्या पाण्यामुळे सोलापूर जिल्ह्यात भीमा नदी गेले अनेक दिवस दुथडी भरून वाहत आहे. जपलेल्या क्षणांना शतशः वंदन, मायेच्या गंधाला अनंत अभिवादन. राजकारण, सहकार व समाजकारणातील संत, कर्मयोगी श्रद्धेय सुधाकर पंत परिचारक मोठे मालक यांना 6व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन. अभिवादक पांडुरंग परिवार, पंढरपूर मंगळवेढा.